श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9. मग वर्णा माझी छत्र चामर, स्वर्गजयांचे अग्रहार, मंत्रविद्येसी माहेर ब्राह्मण जे पृथ्वी तळीचे देव, जे तपोवतार सावयव, सकळ तीर्थांसी दैव उदयले जेथ अखंडवसी जे यागी, जे वेदांची वज्रांगी, जयाची दिठीची सत्संगी, मंगळ वाढे जयाची आस्थेचे निओले, सत्कर्म पाल्हाळी गेले, संकल्पे सत्य जियाले जयाचेनी गा बोले, अग्निसी आयुष्य जाहले, मनोनी समुद्रे पाणी आपुले दिधले यांची ता प्रीती. मिया लक्ष्मी डावलोनी केली परवती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती, मग ओढविली वक्षस्थळाची वाखती चरणरजा, अझुनी पाऊलाची मुद्रा, मी हृदयी वाहे गा सुभद्रा, जे आपुलिया दैव समुद्रा जतने लागी, जयांचा कोप सुभटा, काळाग्नी रुद्रांचा वसवटा, जयांचे प्रसादी फुकटा जोडती सिद्धी, ऐसे पुण्य पूज्य जे ब्राह्मण, आणि माझ्या ठाई अति निपुण, आता माते पावती हे कवन समर्थावे. पाहे पा चंदनाचे नी अंगा निळे, शिवितिले निंब होते जे जवळे, तिही निर्जीविही देवांची निडळे बैसनी केली, मग तो चंदनू तेतन पवे, ऐसे मनी कैसे निधरावे, अथवा पातला हे समर्थावे तेव्हा काही साच, जेथ निवविल ऐशिया आशा, हरे चंद्रमा आधा ऐसा, वाहिजत असे शिरसा निरंतर, तेथ नविविता आणि सकळा, परिमळे चंदनाहून आगळा, तो चंदनू केवी अवलिळा सर्वांगी न बैसे, कारथोद्यके जियसिये कासे, लागलिया समुद्र जाली अनायासे, तिये गंगेसी काय अनारिसे गत्यंतर असे. म्हणोनी राजर्षी का ब्राह्मणू, जया गतिमती मीची शरण्यू, तया त्रिशुद्धी मीची निर्वाणू, स्थितीही मीची, या लागी शतजर्जर नावे, रिगोनी केवी निश्चित होआवे, कैसेनी उघडिया असावे शस्त्रवर्षी, अंगावरी पडता पाषाण, नसवावे केवी ओढण, रोगे दाटला आणि उदासपण ओखंदेसी, जेथ चहूकडे जळत वनवा, तेथूनी न निगे जे केवी पांडवा, तेवी लोका येऊनी सोपद्रवा, केवी न भजिजे माते, अगा माते न भजावया लागी, कवन बळपा आपुलिया अंगी, काई घरी की भोगी निश्चिंती केली, नातरी विद्या की वयसा, यया प्राणियांसी हा ऐसा, मज न भजता भरवसा सुखाचा कवनू, तरी भोग्य जात जे तुले, ते एका देहाचिया निकिया लागले, आणि एथ देह तव असे पडिले काळाचिये तोंडी, बाप दुखाचे केने सुटले, जेथ मरणाचे भरे लोटले, तिये मृत्युलोकीचे शेवटिले, येणे जाहाले हाट वेळे, आता सुखेसी जीविता, कैची ग्राहिकी की जेल पंडू सुता, काय राखोंडी फुंकिता दीपू लागे, आगा विषाचे कांदे वाटुनी, जो रस घेई जे पिळुनी, तया नाम अमृत ठेवुनी, जैसे अमर होणे, तेवी विषयांचे जे सुख, ते केवळ परम दुःख, परिकायकी जे मूर्ख न सेविता नसरे, काशीस खांडूनी आपुले, पायीच्या खती बांधिले, तैसे मृत्युलोकीचे भले आहे आघवे,
म्हणोनी मृत्यू लोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाची ये श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या, जिये लोकीचा चंद्रू क्षयरोगी, जेथ उदयो होय अस्था लागी, दुःख लेऊनी सुखाची अंगी सळित जगाते, जेथ मंगळाची या अंकुरी, सेवेची अमंगळाची पडे पारी, मृत्यू उदराची या परिवरी गर्भू गिवसी, जे नाही तया ते चिंतवी, तव तेची नेई जे गंधर्वी, गेलियाची कवने गावी शुद्धी न लगे, अगा गिवसिता आघविया वाटी, परतले पाऊलची नाही किरटी, सैंघ निमालियाची या गोठी, तिये पुराणे जेथीची, जेथीची ये अनित्यतेची थोरी, करितया ब्रह्मयाचे आयुष्य वेरी, कैसे नाही होणे अवधारी निपटुनिया, ऐसी लोकीची जिये नांदनुक, तेथ जन्मले आथी जे लोक, तयांची निश्चितीचे कौतुक दिसत असे, पै दृष्टा दृष्टाची ये जोडी, लागी भांडवल न सुटे कवडी, जेथ सर्वस्वे हानी तेथ कोडी वेचिती गा, जो बहुवे विषय विलासे गुंफे, तो म्हणती उवाई पडिला सापे, जो अभिलाष भारे दडपे, तया ते सज्ञान म्हणती, दयाचे आयुष्य धाकुटे होय, बळप्रज्ञा जिरोणी जाय, तयाचे नमस्कारिती पाय वडील म्हणूनी, जव जव बाळ बाळिया वाढे, तव तव भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले आतुलिये कडे, ते ग्लानीची नाही, जन्मलिया दिवस दिवसे, हो लागे काळाचेची ऐसे, की वाढती करीती उल्हासे, उभविती गुडिया, अगा मरहा बोलून साहती, आणि मेलिया तरी रडती, परी असते जात न गणिती गहिंसपण, दर दूर सापे गिळज तू आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा, तैसे प्राणिये कवना लोभा, वाढविती तृष्णा, आहा कटाकटा हे ओखटे, इये मृत्यू लोकीचे उपराठे, एथ अर्जुना जरी अवचटे, जन्मलासी तू तरी झडझडोनी वाहिला निघ, इये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे, तू मन हे मीची करी, माझिया भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते, माझे अनुसंधाने देख, संकल्पू जाळणे निशेख, मद्याजी चोख याची नाव, ऐसा मिया अथिला होसी, तेथ माझियाची स्वरूपा पावसी, हे अंतःकरणीचे तुझपासी बोलिजत असे, अघा आघविया चोरिया आपुले, जे सर्वस्व आम्ही असे ठेविले, ते पावोनी सुख संचले होऊ निठासी, ऐसे सावळेनी परब्रह्मे, भक्त कामकल्पद्रुमे, बोलिले आत्मारामे संजयो म्हणे, आहो ऐकी जत असे की अवधारा, तव इया बोला निवांत म्हातारा, जैसा म्हैसा नुठिका पुरा, तैसा उगाची असे, तेथ संजये माथा तुकिला, अहो अमृताचा वर्षाव जाहला, की हा एथ असतूची गेला सेजिया गावा, तरी दातारू हा आमुचा, मनोनी हे बोलता मैळेल वाचा, काही की जेयाचा स्वभावोची ऐसा, परिबाप भाग्य माझे, जे वृत्तांतू सांगावयाचे निव्याजे, कैसा रक्षिलो मुनिराजे श्री व्यासदेवे, एतुले हे वाड सायासे, जव बोलत असे दृढ मानसे, तव न धरवेची आपुलिया ऐसे सात्विके केले, चित्तचा काटले आटू घेत, वाचा पांगुळली जेथीची तेथ, आपाद कंचुकित रोमांच आले,
अर्धोन्मिलित डोळे वर्षताती आनंद जळे, आंतुलिया सुखोर्मीचे निबळे बाहेरी कांपे, पै आघवाची रोममुळी आली स्वेदकनिका निर्मळी, लेईला मोतियांची कडियाळी आवडे तैसा, ऐसा महासुखाचे अतिरसे, जेथ आटनी हो जीवदशे, तेथ निरोपिले व्यासे तेने दीच हो, आणिक श्रीकृष्णाचे बोलणे घोकरी आले श्रवणे, की देहस्मृतीचा तेने वापसा केला, तेव्हा नेत्रीचे जळ विसर्जी सर्वांगीचा स्वेदू परिमार्जी, तेवीची अवधारा म्हणे होजी धृतराष्ट्राते, आता कृष्ण वाक्य बीजा निवाडू आणि संजय सात्विकाचा बिवडू, म्हणून श्रोतया होईल सुरवाडू प्रमेय पिकाचा, अहो अळूमाळ अवधान देयावे, एतुलेनी आनंदाचे राशीवरी बैसावे, बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ, म्हणून विभूतीचा ठावो अर्जुना दावील सिद्धांचा रावो, तो ऐका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा. हरि ओम तत्सत इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां राजविद्या राजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः सम्पूर्णं. श्रीकृष्णार्पणमस्तु.